काही जण घरातील देवघरामध्ये 1 रुपयाचे नाणे देवघरात ठेवून रोज पूजा करतात. तर तो 1 रुपया आपल्या देवघरामध्ये ठेवावा का? त्याचे महत्त्व काय? त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा फक्त 1 रुपया नसून त्यामागे श्रद्धा, समर्पण आणि शुभतेचा संदेश दडलेला आहे असे मानले जाते. बघा, 1 रुपया हा जरी त्याची किंमत जरी कमी असली तरी हा पहिल्यापासूनच यशाचे एक धार्मिक महत्त्व या 1 रुपयाला मानले जाते. बघा, समजा नवरी बघायला गेलं तरी तिथेही 1 रुपया मागतात आणि त्या नवरी मुलीच्या कपाळाला चिकटवतात. तसेच आपण कुठेही देणगी देताना 101 रुपया, 1001 रुपया असा देतो. तसेच आपण घरात पूजा करताना देखील कलशामध्ये जर नाणे टाकायचं झालं तर कधीही आपण 1 रुपयाचं नाणं टाकलं जातं. अशा प्रकारे ह्या 1 रुपयाला खूप महत्त्व आहे. त्यामध्येच लक्ष्मी दडलेली आहे असं मानलं जातं. हा फक्त 1 रुपया नसून त्यामागे श्रद्धा, समर्पण आणि शुभतेचा संदेश दडलेला आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूयात 1 रुपयाचे धार्मिक महत्त्व काय आहे. तर आपल्या हिंदू धर्मात कोणतीही पूजा, व्रत किंवा धार्मिक कार्य करताना दक्षिणा अर्पण करण्याची परंपरा आहे. 1 रुपया हा रकमेपेक्षा समर्पण, श्रद्धा आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते. त्याची किंमत कमी असले तरी हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. पुढे पाहूयात धनाचे प्रतीक. 1 रुपया हा माता महालक्ष्मी यांच्या कृपेचे प्रतीक मानलेले आहे. त्यामुळे काही लोक देवघरात एक स्वच्छ नाणे म्हणजेच रुपया ठेवतात आणि त्याची रोज नित्यनेमाने देवाबरोबर पूजा करतात. पूर्णत्वाचे प्रतीक. भारतीय परंपरेत 1 रुपया हा अंक म्हणजे 1 हा अंक शुभ मानला जातो. तो सुरुवात, एकत्व आणि पूर्णत्व दर्शवतो. म्हणूनच आपण 101, 501, 1001, 2001 अशा रकमा देण्याची प्रथा आहे. पुढे पाहूयात श्रद्धेचे महत्त्व. धर्मशास्त्रानुसार देवाला रकमेपेक्षा भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. कारण जर तुम्ही कितीही शास्त्र पद्धत वापरत असाल, कितीही देवपूजा करत असाल, पण जर तुमचं मन निस्वार्थ नसेल किंवा तुम्ही मनापासून जर ती पूजाविधी करत नसाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. 1 रुपया असो किंवा जास्त पैसे असो, भावनेने, खऱ्या मनाने केलेली दक्षिणा महत्त्वाची आहे. 1 रुपया ठेवला म्हणून धनवर्षाव होतो किंवा चमत्कार घडतो असा कोणताही धार्मिक पुरावा नाही. पण हे श्रद्धेचे आणि आपल्या पूजेतील समर्पणाचे प्रतीक आहे. म्हणून देवपूजा करताना 1 रुपया देवघरात ठेवतात आणि पूजा करतात. त्यामुळे आपल्या हातून रोज एक प्रकारे महालक्ष्मीची पूजा होते आणि आपल्या मनही प्रसन्न होते. तर अशा प्रकारे आपण 1 रुपया का पूजा करतात, देवघरात का ठेवतात ते पाहिलं. लक्षात ठेवा, देवाला रकमेपेक्षा भक्ती आणि शुद्ध मन अधिक प्रिय असते. त्यामुळे मनापासून केलेली पूजा आणि प्रार्थना हेच खरे धन आहे, हे लक्षात ठेवा. तर तुम्हीही तुमच्या देवघरात 1 रुपया ठेवून, 1 रुपयाचे नाणे ठेवून स्वच्छ मनाने, भक्तिभावाने पूजा करू शकता. तर आजची माहिती आवडल्यास, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे अशाच धार्मिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.